हाय सगळ्यांना, मी प्राजक्ता. आज मी तुमच्यासोबत सकाळचं 9 ते 11चं माझं रुटीन कसं आहे ते शेअर करणार आहे. तुम्हाला जर असे रुटीनचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता यामध्ये सकाळी 2 तासामध्ये मी किती काम करते आणि काय काय असतं, काय काम केल्यानंतर काम पटपट आवरतं आणि 2 तासामध्ये सगळं काम आवरून मी बाकीचं दिवस कसा प्रोडक्टिव्ह करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळी 9 वाजता माझा भाऊ आणि मिस्टर दोघंजण ऑफिसला जातात. त्यानंतर मी आणि श्रव दोघे घरामध्ये असतो. तर पहिल्यांदा आमच्या दोघींच्या अंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवते आणि त्यानंतर गाद्यांची बेडशीट चेंज करून घेते. त्यानंतर सगळ्या पायपुसण्या गोळा करायच्या आणि बाहेर सुकायला घालायच्या. तोपर्यंत किचनमध्ये यायचं आणि किचनमध्ये जी भांडी आहेत ना ती सगळी घासून काढायची. आता जोपर्यंत आपण किचनमधले भांडी आणि किचन ओटा साफ करत नाही तोपर्यंत किचन तर साफ होतच नाही, पण घरालासुद्धा अजिबात चांगला लुक येत नाही. तर सकाळी माझं 9 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक नाश्ता झालेला असतो. त्यानंतर श्रवला खाऊ घातलेला असतं आणि जी काही भांडी होतील ती सगळी मी गोळा करत असते आणि एकासोबत सगळी भांडी घासून स्वच्छ धुवून ठेवत असते. आता यानंतर किचन ओटा पण साबण लावून स्वच्छ घासून घेते मी. त्यानंतर जवळजवळ 1 ते 2 वाजता मी श्रवसाठी काहीतरी गरमागरम बनवायला येत असते. तोपर्यंत मात्र माझं किचन खूप छान दिसतं आणि गॅस ओटा पण एकदम फ्रेश वाटतो. तर गॅस धुवून घेतला आहे, किचन ओटा धुवून घेतला आहे आणि हे बघा किती सुंदर दिसतं आहे ना. तर आत्ताच असं वाटतं आहे की काम सगळं आवरलं आहे. किचन जरी आवरलं तर समजून जायचं की आपलं 50% काम तर झालेलं आहे. काय करते? डब्यावर बसते? नको बाळा, आपल्याला घर झाडायचं. चल ठेवून दे, ठेवून दे डबे, दे ठेवून लवकर, पटपट डबे ठेवून दे. हा नीट ठेव व्यवस्थित. बाजूला सरक, सरकव हा डबा, सरकव, ठेवा. छान छान, थँक्यू. झाडू आणा, आण लवकर झाडू. चल आण. चला द्या. जेव्हा आपण एकटं काम करत असतो ना तेव्हा थोडंसं बोरिंग होतं, पण जेव्हा अशी छोटी मोठी लुडबुड आपल्यासोबत असते ना तेव्हा आपले कामाला 5-10 मिनटं उशीर होतो, पण बऱ्यापैकी आपल्याला पण विरंगुळा होतो आणि काम पण पटपट होतात आणि मूड पण आपला चांगला असतो. तर माझं बाळ पण मला असंच छोटी मोठी मदत करतं. तर आता जवळजवळ 9:45 वाजलेत आणि मी घराला झाडू मारून घेते सगळ्या. तर सकाळी एकदा मारलेला असतो, पण सगळेजण ऑफिसला जातात, चहा नाश्ता स्वयंपाक सगळ्या गोष्टी होतात, सगळ्यांचं ऑफिसचं आवरणं होतं आणि ही छोटी लुडबुड असते त्यामुळं बऱ्यापैकी घर खराब झालेलं असतं. एकदा पोछा मारण्याआधी घर स्वच्छ झाडून घेतले की मग व्यवस्थित दिसतात आणि पोछा पण जास्त खराब होत नाही. तर सगळीकडं मस्त असं मी झाडू मारून घेते आणि बघा तुम्हाला दिसत असेल आत्ताच घर इतकं क्लीन दिसतंय ना की पोछा मारायची पण काही गरज नाही असं वाटतं. तरी पण दिवसातून एकदा तरी पोछा मारून घ्यायचा आणि आत्ता एकदा घर झाडलं की रात्रीचं जेवण झाल्यानंतर फक्त किचन झाडायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण परत सगळ्या रूम वगैरे झाडून घ्यायच्या. असं माझं तरी रुटीन आहे आणि या रुटीनमुळं ना मला जास्त काही एक्स्ट्राचं काम पण पडत नाही आणि हे काम आहे ते 11-12 वाजेपर्यंत एक्झॅक्टली माझं पूर्ण काम होऊन जातं आणि त्यानंतर जवळजवळ 6-7 वाजेपर्यंत मी एकदम फ्री असते. जे काही टायमिंग असतो त्या टायमिंगमध्ये माझे व्हिडिओ एडिट करणं म्हणा किंवा काही व्हिडिओ शूट करणं म्हणा, शाऊसोबत खेळणं, अशा भरपूर साऱ्या गोष्टी मी करू शकते त्या टायमिंगमध्ये. त्यासाठी म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण माझं रुटीन शेअर करूया, तुम्हाला पण थोडीफार हेल्प होईल. आणि मी माझ्या मुलीला सांभाळून कसं कसं काम करते आणि कसं काम आवरल्यानंतर पटपट काम आवरली जातात हे पण तुमच्या लक्षात येईल. तर 4ही रूमला झाडू मारून घेतला आहे. त्यानंतर इकडे छोटी बाल्कनी, त्यामध्ये भरपूर सारं सामान ठेवलेलं आहे आणि त्यानंतर कचराकुंडी वगैरे आहे ते पण झाडून घेतलं. आता श्रव माझ्या मागं फिरते, तिचं एकच कारण आहे की तिला झाडू पाहिजे आणि तिला ते झाडून घ्यायचं आहे. तर आता म्हटलं ही शेवटची बाल्कनी एवढी झाडून झाली की मग मी तुला झाडू देते, त्यासाठी ती इथे वेटिंग करते. तर चला तिला झाडू देते आणि त्यानंतर माझी जी काही बाकीची कामं राहिलेली आहे ती मी आवरून घेते. झाडून आवरा, शरका झाडू काढा, इकडे इकडे झाडा, इकडे झाडा, घर झाडून घ्या, घर चला घरात. आणि वाटतं तितकं पण सोपं नसतं लहान मुलांना बघून सगळं काम करणं, कारण की प्रत्येक कामामध्ये त्यांना लुडबुड करणं आवश्यक असतं.
तर तिला झाडू दिला आणि तोपर्यंत मला मात्र कपडे भिजत घालायचे होते. बाथरूममध्ये येऊन लगेच मी ते कपडे भिजत घालायला घेतले. हे रेग्युलर यूजचे कपडे आहेत, ते पहिल्यांदा भिजत घालून घेते. आता 1 बकेटभर पाणी तर आमचं गरम झालेलं आहे. अंघोळीला दोघींना 2 बकेट पाहिजे असतात. तर त्यासोबतच दुसरी पण बादली मी मस्त भरून तापवायला ठेवून देते, जेणेकरून ते पाणी तापल आणि तोपर्यंत माझं जे काही दुसरं काम आहे ना ते होऊन जाईल. आणि स्टवला आता बकेट वगैरे लावलेले असतात ना, तेव्हा मात्र दरवाजा बंद करून माझ्यासोबतच घेऊन जात असते मी. नाही झालं अजून? ते नीट करायचं राहिलं का? चला चला आतमध्ये. दरवाजा लावू? दरवाजा लावता नाही येत का तुला? चला झाडू घ्या. झाडू ठेवून दे त्या बाल्कनीमध्ये. हा, त्या बाल्कनीमध्ये झाडू ठेवून देशील ना? चल दे माझ्याकडे, मी ठेवते. दे. आपल्याकडे कपडे धुवायला मशीन जरी असली ना, तर बरेचसे असे कपडे असतात की ते आपल्याला हाताने धुवून घ्यावे लागतात. जसं की सॉक्स, रुमाल, त्यानंतर ऑफिसचे कपडे, बरेचसे शर्ट मेनली. तर ते बाथरूममध्ये धुवायला आले मी. आणि इथं मात्र श्रावाला मी सोबत घेऊन येत असते. सोबत आणण्याचं कारण पण असं की तिकडं बकेट लावलेले असतात आणि दरवाजा उघडून ती त्या बाथरूममध्ये जायला नको. हे दुसरं बाथरूम आहे. तर इथं येऊन मात्र आम्ही दोघीजणी कपडे धुत असतो. तर जे सॉक्स वगैरे आहेत ते धुवून झाले आणि त्यानंतर मला थोडेसे ऑफिसचे शर्ट होते यांचे दोघांचे पण, तर ते भिजत घालायचे होते. ते भिजत घालून त्यानंतर मग फरची पुसून घ्यायची होती. तर या कामामध्ये श्रावाची मात्र पूर्ण लुडबुड असते, त्यामुळं ती अर्धीच्यावरती ओली झालेली असते. आणि जे मी घर पुसते तोपर्यंत तर ती पूर्ण ओली झालेली असते. आणि आता एवढं सगळं काम झालं की त्यानंतर मी तिला आंघोळ घालत असते, जेणेकरून मग ती थोडीशी थकते पण आणि झोपते पण. आता तिला खाऊ वगैरे घातलेलं आहे आणि ती जवळजवळ 8 वाजता उठते, त्यामुळे ती लगेच काही झोपण्याचा प्रश्न नसतो. मग ती माझ्या मागे मागे करत असते. तर तिला बघत बघत असं छान घर वगैरे पोछा मारून क्लीन करून घेत असते. पहिल्यांदा ती छोटी होती तेव्हा मला 1-2दा पोछा मारावा लागायचा दिवसातून, पण आता बऱ्यापैकी घर स्वच्छच असतं. उगीच एखाद्या दिवशी जास्त खराब असतं असं वाटतं. तर आता मस्त पोछा मारून झाला आहे माझा 4ही पण रूममध्ये. आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर दिसतं ना घर, की असं वाटतं एकदम फ्रेश आहे सगळीकडं, एकदम क्लीन आणि नीट वाटतं. आता बऱ्यापैकी तर काही खराब होणार नाही आहे. आणि बाल्कनीमध्ये आले तर बाल्कनीमध्ये ना मस्त असे झाडाला गोड गोड फुलं आले. तर ते फुलं बघितले की थोडंसं फ्रेश वाटतं. तर चला तोपर्यंत आमचं पाणी पण तापलं आहे, आम्ही दोघी आंघोळ्या करून घेतो आणि त्यानंतर मग बाकीचं काम आवरून घेतो. अंघोळ झाली आणि कपडे चांगले भिजले होते, ते पण आता लगेच मशीनला लावून देते. आता माझं हे काम करूच श्राऊ मात्र तिच्या हाताने कपडे घालायचा प्रयत्न करत असते. ती काही मला घालू देत नाही. तर तिच्यासोबत टाईम वेस्ट करण्यापेक्षा मी मात्र माझं आवरून घेत असते. मस्त केस वगैरे विसरून थोडंसं फ्रेश झालं की मग बरं वाटतं. आता घर पण क्लीन झालं आहे आणि त्यानंतर माझं पण काम बऱ्यापैकी आवरलेलं आहे. श्राऊचं खाऊ पिऊ पण घालून झालेलं आहे. एकदम निवांत वाटतं आहे. आता असं वाटतं आहे की आपलं 99% तरी काम आवरलं आहे. आता श्राऊला थोड्या वेळ मी झोपी लावते आणि त्यानंतर मात्र माझं जे बाकीचं जे थोडासा टायमिंग स्वतःसाठी असतो ना, व्हिडिओ एडिटिंग वगैरे, त्या काम वेळेला भेटतो मला. आणि दुसऱ्या काही एखाद्या 2 गोष्टी असल्या तर त्या पण होऊन जातात. आणि ती एकदम शांत 2 तास तरी झोपते. जास्त वेळ तर नाही झोपत, पण 2 तास झोपते. आणि त्या 2 तासामध्ये मग जे काही असे इम्पॉर्टंट कामं असतात ना, ते मात्र मी माझे करून घेत असते. तर चला ते काम आवरून घेऊया. जवळजवळ 8 दिवसापासून ना मी झाडाला रेग्युलर पाणी टाकते आणि झाडं एकदम फ्रेश झाले तेव्हापासनं. मशीन किती वेळ राहिलं बघायला आले होते, अजून 15 मिनटं होते. तर म्हटलं चला त्या 15 मिनटामध्ये आपण झाडांना पाणी घालून घेऊयात. तर बकेटमध्ये पाणी घेतले आणि आता सगळ्या झाडांना घालून घेते. श्राऊ जागी असली तर श्राऊसोबत घालत असते मी. आता मात्र ती झोपली आहे आणि पाणी घालायचं बाकी होतं, तर मी माझ्या हाताने घालून घेते. आता 1-2 कुंड्या मोकळ्या झाल्या आहेत, त्यांना पण ना मला झाडं आणायची आहेत आणि लावून घ्यायची आहेत, म्हणजे बाल्कनी कशी व्यवस्थित दिसेल. तर बघूयात आता कोणते झाडं आणणं होतं आहे. बऱ्यापैकी छान असे फुलांचे झाडं आणायचा प्लॅन आहे माझा. झाडांना रोज पाणी टाकलं का खरंच ते खूप फ्रेश वाटतात आणि मस्त वाटतात. आता मला दुसऱ्या एखाद्या कामाला लागायचं होतं, पण मग 10 मिनटामध्ये मशीन बंद होईल आणि त्यानंतर मग परत कपडे गाळत घालायचं काम राहील. त्यापेक्षा म्हटलं चला झाडांना पाणी घालून घेऊयात. आणि त्यानंतर लगेच मी इस्त्री करायला घेतली. तर आता मी सगळी इस्त्री करून घेते. कपडे काही जास्त नाही आहेत इस्त्री करायला, पण जे काही आहेत ते करून घेते, म्हणजे एकखट्टी सगळा लोड येत नाही.
तर चला आता मी माझी इस्त्री करते. आता जवळजवळ 11:15 झालेत. एवढ्यामध्ये इतकं सारं काम झालं आहे माझं 2 तासामध्ये आणि अजून भरपूर टायमिंग आहे, भरपूर दिवस आहे आता आपल्याला मोठा उरलेला, ज्यामध्ये आपण भरपूर सारी कामं करून घेऊ शकतो. तर तुमचं रुटीन कसं असतं आणि तुम्ही काय करता सकाळच्या एवढ्या 2 तासामध्ये ते मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं तेही नक्की कमेंट करून सांगा. तर चला आपला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स, भेटूया उद्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये.